What the hell? तू काय करतोयस इकडे? ऐक ना, तुला कोणी सांगितलं मी इथे राहते? अगं कोणी सांगू दे. आय नो, केड्याने सांगितलं ना तुला? ते महत्वाचं नाहीये बच्चा, मला तुझ्याशी बोलायचंय. मला प्लीज एकदा बोलू दे ना. तू ऐकून तर घे ना यार माझं. तू चिडचिड काय करतेस? हा हे बघ, मला एकदा बोलू दे. माझ्या फक्त काही प्रश्नांची उत्तर तर दे ना मला प्लीज. व्हॉट उत्तर? आय एम नॉट आन्सरेबल टू यू. ओके, लीव नाउ. अगं बच्चा यार, असं काय करतेस तू? हा तू हे बघ, मी आतापर्यंत मी तुला काही त्रास दिला मला माहितीये, तू चिडलीयस. पण आपण यापूर्वी गोष्टी सॉर्ट आउट केल्यात शांतपणे. एकदा बसून बोललं की होतील ना गोष्टी सॉर्ट. तू ऐक ऐक ऐक, आपण असं करूया, तुझ्या फेवरेट रेस्टॉरंटला जाऊया. हवं तर तिथे बसून बोलूया. हा एकदा शांतपणे बसून बोललो ना की आपल्याला. हॅलो, या मी केड्याच्या घरी चालले होते. हो हो हो, नाही अजून कुठे नाही. कोणाचा फोन? या कोणाशी बोलतेस? कूल कूल. मी एक गॅरी. कोणाशी बोलतेस मला बघू दे ना. तू यार माझा फोन पडलास तू. सॉरी सॉरी. अगं यार हे नुकसान कोण भरून देणार आता? बच्चा एवढं काही झालेलं नाहीये. साधा क्रॅक. मी तुला पाहिजे साधा क्रॅक? हा, तुला नवीन फोन घेऊन देतो मी पाहिजे तर. प्लीज. तू बँकरप्ट आहेस. तू स्वतः बसने ऑफिसला येतोस. तू काय मला नवीन फोन घेऊन देणार आहेस? बच्चा तू एवढं रूडली काय बोलतेस माझ्याशी? हा असं बोलतेस जसं मी काही शॉपिंगच केलेलं नाही तुझ्यासाठी. आठव ना ते दिवस, तू फक्त तोंडातून शब्द काढायचा अवकाश आणि तुला वाटेल ते घेऊन दिलेलं आहे मी. कुठले कुठले सेल पालते घातले तुझ्यासाठी. हातात सगळे कपडे घेऊन ड्रेसिंग रूमच्या बाहेर थांबलो होतो. प्लीज एकदा ऐक ना माझं. हा एकदा ते सगळे छान एकदा सगळे ते छान दिवस आठवून बघ ना. हा तोच होतं गोल्डन डेज. इतकं छान शॉपिंग करायचो आपण. तुला हवं ते घ्यायचो. क्रेडिट कार्ड तुझ्याचकडे असायचं. आठवते? आपण परत तसंच वागूया. आय प्रॉमिस यू. मी तुला ते सगळे दिवस परत आणून दे. आठवते दिवस? किती किक्यास दिवस होते ना. सॉरी गॅरी, मी नाही तुला माफ बीफ करणार. आणि हॅलो, इथे परत यायचं नाही. जसं मी तुझ्या घरी येत नाही आणि त्या ऑरेंजेसला आणि गुड फॉर नथिंगला त्रास देत नाही, तसं तू इथे केड्याकडे यायचं नाहीस. डू यू अंडरस्टँड? आणि परत दिसलास ना तर मी तुझी वाट लावीन. तू शट अप, लव, लीव. कुठे गुज्जू भाई? सॉरी 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 एक्स्ट्रीम सॉरी. काय काय मी तुला यूएस टायमिंग नाही येतोस की काय? यार इंडियात आहे मी आता. सॉरी. केवढा उशीर? अरे काय करू यार, कामाचं बोझं एवढं वाढलं ना की ते सोडं ते कामाचं डोंगर चालवतं डोक्यात. लागलं नाही ना? अरे काय यार, लागलं म्हणजे नाही, तो बिचारा दमलाय. ठीक आहे रे, जरा आपण रिलॅक्स करूया. हा म्हणजे काय, कुठे आज मग काय म्हणते ऑफिस? ऑफिस बस बघ जोरात चालू आहे. आणि स्पेशल गेस्ट तुमचे गुरु आणि बच्चा. बच्चा ती मध्ये मध्ये खोड्या काढत बसते, पण वहिनी बॉस म्हणून व्यवस्थित तिला कामात अडकवतात. तिला जे करायचं ते करू दे, पण मी तुला सांगतो वहिनी ना तिला पुरून होणार बघ. आणि आपले गुरुभाई? गुरु त्याचं जरा अजून काही अंदाज लागत नाही. कसला अंदाज लावायचा रे? ढोंगी एक नंबरचा, दुसरं काय नाही. राधाचं पण कळत नाही मला. इतकं सगळं सहन करून पण सेन्सिटिव्ह कशी काय गुरुच्या बाबतीत? असं कसं बोलतोस यार? म्हणजे कमान आफ्टर ऑल वहिनी म्हणजे बायको होती गुरुची. आपण आधीपासून त्यांचं रिलेशनशिप पाहिलं म्हणजे इट्स क्वाईट ह्युमन यार. अस्वस्थता होणार ना. ठीक आहे ना गुज्जूभाई, अस्वस्थ होण्यापर्यंत ठीक आहे, पण तुला माहित नाही आहे ना, गुरुला वाचवायचंय तिला या सगळ्यापासून. काय? हो, हेच तर कळत नाही मला. कशासाठी इतका चांगुलपणा? नाही, आणि असं म्हणा अपेक्षा ठेवावी पण चांगल्या माणसाकडून, नाही अशा होपलेस माणसाकडून कशाला? अरे 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 वा, तो पेला जेવું થયું કે ખાટા ઢોકળા ખાટા થઈ ગયા છે તો એ ખાવા તો છે જ, કારણ કે ઢોકળા છે. काय बोलतोस तू? अरे म्हणजे ते कसं ढोकळा असतात ते आपल्याला सगळ्यांना आवडतात खायला, पण ते जर बिघडलेले असेल तरी आपण खातो कारण ते ढोकळे. अरे ढोकळा कुठून आला मध्येच? ते म्हणजे एक समजवण्याची पद्धत असते, तसं मी तुला समजवतोय. नाही यार, काय उदाहरण देतोस यार तू? तुला काही समजत नाही यार. नाही आनंद, पण खरंच राधाना आयुष्यात खरंच खूप चांगला ढोकळा, जास्त चांगला माणूस डिझर्व करते यार राधा. हो खरंच ते आहे, चांगला माणूस. एक सांगू का? बोल. राग मानून घेऊ नकोस. बोल ना यार. तू आणि राधिका बहिणी
तुमचं लग्न झालं असतं तर बरं झालं असतं. ठीक आहेस ना? तुझा खरंच मेंदू थकलाय का गुज्जूबाई? काही काय बोलतोस? अरे मैत्रीण आहे ती माझी. अरे काय यार आनंद, कॉलेजमध्ये असल्यापासून गुरु राधाच्या जोडीकडे किती कौतुकाने बघतोय आपण. काही काय. हो म्हणजे मला आता असंच सहज थॉट आला म्हणून तुझ्या बरोबर शेअर केला. पण सांगण्याचा मुद्दा काय की खरंच त्यांच्या आयुष्यात ना असं तुझ्यासारखा कोणीतरी समजूतदार, त्यांना समजणारा, एवढा कम्पॅशनेट आणि म्हणजे ना त्यांना गुड फॉर नथिंग न समजणारा फ्रेंडली नेचरचा असायला पाहिजे होता, जो त्यांना मोटिवेट करेल. खूप बरं झालं असतं असं झालं असतं. अरे सोड ना यार आनंद, या सगळ्या जरतरच्या गोष्टी आहेत यार. हे म्हणजे आत्या बाईला मिशी असती तर असं झालं सगळं. पण मी एक सांगतो, मी जेव्हा माझं लग्न करणार ना तेव्हा मी पण अशीच पार्टनर शोधणार आहे. म्हणजे असं काय ना, रिस्पेक्टचं गिव्ह अँड टेक असलं पाहिजे आणि मुळात राधिका वहिनींसारखी ती एकदम कर्तबगार असायला पाहिजे. हो? हो? मग शोध ना, वाट कसली बघतोय? शोध लगेच. अरे बाबा ते माझं काम नाही, ते मी वहिनीला सांगितलं, तुम्ही शोधा. तू पण तिलाच सांगितलंयस. तू पण म्हणजे अरे मी पण तिलाच बहुतेक आता राधा वधूवर सूचक मंडळ पण काढेल. जोक सपाट यार. गुरु कसला येडा आहे ना यार. हे राधिका वहिनींसारखा हिरा सोडून तो कोणाचा मागे लागला की बच्चा. बच्चा म्हणजे याच्यासारखी ती राधिका वहिनी हिरा आणि ती कोळसा. नाही रे, ते असतं ना असतं ना ते આપણે પેલું આમ મરાઠીમાં આપણે પેલું ઠંડુ ઠંડુ ઠંડુને શું કહીએ મરાઠીમાં? गार. હા ગાર. गारगोटी. ही गारगोटी सारखी आहे. तुला खरंच गरज आहे. चल आपण, तुझा मेंदू थकलाय, चल जाऊया. अथर्व, अगं आत तरी ये. कुठे अथर्व? अथर्व जरा बसशील आधी. हो चल रे, आजी वाट पाहून राहिली. येईल तो. काय चाललंय? कुठे? तिघांचा दंगा चालू आहे. अजून काय असणार आहे? ते भाऊ पण ना पोरांबरोबर पोर होऊन जातात. तुला माहितीच आहे ना, तिघं एकत्र असले की भान नसतं त्यांना जगाचं. पण खरंच गुप्ते भाऊ खूप प्रेम करतात पोरांवर. आणि याला काय, कोणी ओरडायला नसलं की फावतच त्याचं. काय ग, काय त्रास देतो तो तुला? खरंच बोराचा काही त्रास नाही, उलट माझाच त्रास आहे त्याला. माझ्या या शेड्यूलमुळे त्याला वेळ देणं जमत नाही, त्यालाच त्रास होत असणार. असा विचार करायचा नाही. हे बघ, नेहा आणि अथर्वचं खूप छान जमतं, छान अभ्यासही होतो त्यांचा एकत्र. तू अजिबात काळजी करायची नाहीस अथर्वची. आता कसली काळजी करताय वहिनी? अथर्वची त्याची काहीही काळजी करू नका, तो अगदी खुश आहे. नेहाजन त्याचं छान जमतं, दोघं छान खेळतात, अभ्यास करतात आणि संध्याकाळी त्यांच्यासाठी छान जेवणही तयार असतं. सो जेवण झालं की मी त्याला आणून सोडतो. मला असं वाटतं अथर्वात तर ज्या वयात आहे ना, त्या वयातली मुलं फादर फिगर शोधत असतात. ती काय बोलतेस तू? अरे पण हो, आणि हेच नेमकं त्याच्या नशिबी नाही. काय ग, गुरु बोलतो अथर्वशी? हो, ते त्यांच्या परीने प्रयत्न करतात, पण आता अथर्वच बोलत नाही. नाही, साहजिक आहे. आता त्यांचं नातं परत पहिल्यासारखं व्हायला वेळ लागणार. बरोबर आहे. आता पहा ना गुप्ते भाऊ, आधी मीच रेवतीला सांगायचे, या वयात मुलांना आई बाबा दोघांची गरज असते. आणि आता मी मात्र अथर्वच्या बाबतीत काही करू शकत नाही. पण तरी सुद्धा मला असं वाटतं की त्यांनी वडील म्हणून अथर्वच्या बाबतीतली सगळी कर्तव्य पार पाडावी. खरंय तुमचं वहिनी. बरं ठीक आहे, हे जाऊ द्या, मी निघते. अथर्वला लवकर पाठवा. हो. वहिनींना किती पातळ्यांवर लढा द्यावा लागतोय ना.
राधिका खूप त्रास करून घेते या सगळ्याचा. म्हणजे बघ ना, एका घरात राहून गुरु आणि अथर्व मध्ये काहीच कम्युनिकेशन नाहीये. त्याला वडिलांचं प्रेम मिळत नाहीये आणि ह्या सगळ्याचं गिल्ट राधिका स्वतःवर घेतेय. तुम्हीही असाच विचार करत होता नाही का? मग तुमच्या आयुष्यात एक छान मनुष्य आला आणि मग त्याच्यानंतर तुमचं अख्खं आयुष्य पालटून गेलं, है ना? झाली सुरुवात मस्त. काय आता दुसरं कोणी करत नाही म्हटल्यावर मला माझी करायला लागते स्तुती. कसं आहे गुप्तेबाई, कसं आहे मिस्टर गुप्ते, मुलं आहेत घरात. असं आहे. आई नाहीये का घरी? नाही, कुठे बाहेर गेलीये का? महाजनी काकूंकडे गेले. वाटलंच होतं मला. संध्याकाळी जातेस ना जनरली? आणि अथर्व पण कुठे दिसत नाहीये घरी. नेहाकडे गेलाय. आणि तिथेच जेवणार आहे. झोप आली की खाली येणार. अजून काही? नाही, तो घरी आल्यावर होमवर्कला मदत केलीस की म्हणून विचारलं. काय झालं? काय झालं बघू मला. राधिका केवढं रक्त आलं. राधिका, अगं लक्ष कुठे असतं तुझं? असं कोणी काम करतं का तू? थांब, एक मिनिट. लगेच त्याला करकोचून बांधू म्हणजे रक्त जरा हे लक्ष असतं तुझं. हा, असं कधी कोणी काम करतं का राधिका? बरं काय करू म्हणजे तुला बरं वाटेल? त्याला हळद लावू का की बर्फ लावू म्हणजे बरं वाटेल? राधिका तुला विचार. बरं डॉक्टरकडे जायचंय का क्लिनिकला? म्हणजे एकदा इंजेक्शन वगैरे काही घ्यायची गरज असेल तर लगेच घेता येईल. काय तू असं वागतेस का? लॅपटॉपवर काम करता करता असं कोणी भाज्या चिरतं का? कशाला अशी कामं करायची? मला सांगायचं ना, मी केलं असतं. काल काऊन बरं डॉक्टरकडे जायला लागते? बघ ना, तिने बोट चिरून घेतलं सुरीने. काल ग बाई. काही नाही, कापलंय थोडस. हळद दाबली की बरं वाटेल. कसलं बरं वाटणार आहे आई? पाहिलं ना कसं करते. इकडे काम करत असताना लॅपटॉपवर कोणी भाज्या चिरतं का? मग कापणार नाही तर काय होणार बोट? तरी बरं कट छोटा आहे बहुधा, नाही तर काही जास्त लागलं असतं तर काय असू केलं? दे ना, बरं वाटते. हं? तू आता पूर्वीसारखा त्यासोबत वागायला लागला, बोलायला लागला. बरं वाटते गुरु, असाच वागत जा बरं. आई, मी करतोच आहे बोलायचा प्रयत्न, पण असू दे ना, राधिका रागावली आहे ना त्यावर, थोडी चिडली आहे बरं. आता तू असा मध्ये वागलास का नाही? त्यानं खूप दुखावली आहे रे ती. पण जाऊ दे ना, आपण सगळं विसरून जायचं बरं, सगळं नव्यानं सुरुवात करायची. हा, तू असं वाग की जिच्यामुळे तुझ्यावर विश्वास बसला पाहिजे. सगळं व्यवस्थित होईल. तुमच्या दोघांचाही संसार पुन्हा चांगला सुरू होईल, मला खात्री आहे. असंच वागायचं. येत राधिका. जास्त नाही ना लागलं आई. मी आणि भेंडी चिरू का मग? आई, संसार तर माझा आणि शनायाचा होणार आहे. फक्त माझ्या या अशा वागण्यानं राधिका तेवढी विरघळू दे आणि माझ्यावर असलेली केस तेवढी तिने मागे घेऊ दे, म्हणजे बघतो. राधिका, अगं लक्ष कुठे असतं तुझं? असं कोणी काम करतं का तू? हा, मी त्याला मस्त बांधून ठेवतो म्हणजे बरं वाटेल. ठीक आहे?
यांनी किती काळजीनं माझ्या हाताला रुमाल बांधला. सारखे विचारत होते डॉक्टरकडे जायचंय का, डॉक्टरकडे जायचंय का. क्षणभर असं वाटून राहिलं का हेच ते पूर्वीचे माझी, अथर्वची, घराची काळजी घेणारे गुरुनाथ. माझा हात कापला तर धावत येणारे, जीव घाबरा घुबरा होणारे गुरुनाथ. आता यांनी माझा हात हातात धरला आणि काहीतरी वेगळंच वाटून गेलं. क्षणभर असं वाटलं का जे हातातून निसटू पाहत होतं ते मला पुन्हा सापडलंय. क्षणभर असं वाटून गेलं का यांची ती विश्वासाची साथ अजूनही आहे माझ्या बरोबर. अजूनही माझ्यावरती तेवढंच प्रेम करतात, माया करतात, आपुलकी आहेत. पण नाही, कितीही वाटलं तरी हे खरं नाही. यांच्या वागण्यावरती असा सहज विश्वास नाही ठेवू शकत मी. आजवर अनेक वेळा विश्वासघात केलाय यांनी. असा पटकन विश्वास टाकून नाही चालणार. यांच्या संबंध तोडण्याने माझ्या मनात एक रिकामी जागा झाली. ती अशीच भरून नाही निघणार, कधीच नाही. ठीक आहे, तू चक्क आज लवकर झोपायला आलीस. हो, मला बोर होतोय म्हणून. बरोबर आहे, सध्या काहीच काम नाही, मग झोपण्याचे उद्योग काय तुझ्याकडे. अगदीच असं काही नाहीये, पण ठीक आहे. मग मी दिवा मालू. व्हॉट इज मालवू? मालू म्हणजे बंद करू का. तुझा मराठी पण ना खूप इंग्रज जाळलेला आहे. काय? काही नाही, झोप येते मला, मी झोपते. कारण आज मी खूप खाल्लंय आणि मला खूप झोप येते. ओके ठीक आहे, मग तू आधी झोप, मग मी झोपते. हा, मग तू एक काम कर, तू हॉलमध्ये जाऊन झोप. वाय? कारण माझ्या घरण्यामुळे तुला त्रास होतो ना. नाही नाही, इट्स ओके. हो, कारण मी त्यावर सोल्युशन काढलंय ना. सोल्युशन? थांब दाखवते. आईज क्लोज कर. हे काय केलंस? हेच ते सोल्युशन आहे. हे सोल्युशन मध्ये त्रास होतोय. शिट यार, हा परत का फोन करतोय? कोणाचा फोन आहे? गॅरीचा. अजून कोणाचा? यार मला नाही बोलायचं यार त्याच्याशी. मला अलाउड नाहीये त्याच्याशी बोलायला. कोण अलाव नाही करत आहे? कळेल तुला उद्या. म्हणजे उद्या येणार तो FGP. अरे वा, मग मला खूप छान तयार व्हायला लागेल. त्याच्यावर माझं छान इम्प्रेशन पडायला पाहिजे ना. यार मावशी, एव्हरीथिंग इज नॉट अबाउट यू यार. तुला काय करायचं ते कर. मला झोप आली. गुड नाईट. मला का बांधून ठेवलं? कुणी बांधून ठेवलं? मला सोडा प्लीज. हॅलो, मला सोडवा प्लीज. हॅलो. मी बांधते. राधिका मला प्लीज सोड इथून प्लीज. मी माफी मागतो, मला सोड ना. इतके दिवस त्रास दिलात ना मला, आता मी तुम्हाला त्रास देणार. मी शिक्षा करणार तुम्हाला आणि मी दिलेली शिक्षा तुम्हाला भोगायलाच लागणार. कसं वाटतंय? कसं वाटतंय तुम्हाला? कळलं ना तुम्हाला मला काय त्रास होत असेल ते? होते ना मग? कळलं ना तुम्हाला? ए गावठी, तू मला खलबत्त्यात घालून कुटणार होतीस ना. आता मी तुला आणि गॅरीला खलबत्त्यात घालून कुटणार आहे. नाही 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 नाही, मॅशच करते. नाही नाही नाही. ए, तू कसली का कुठते? मी कुठं?
बापरे, काय भयानक स्वप्न पडलं. हे स्वप्न खरं झालं तर